मला एवढं की तुझा जो स्वभाव आहे, जो प्रेमळ स्वभाव आहे, चांगला स्वभाव आहे, या स्वभावाचा तुला फायदा झाला का तोटा झाला? का ह्यामुळे लोकांनी खूप फायदा घेतला घरातल्या लोकांनी? नाही, फायदाच झाला. कसा? कसा? टॉप 2 मध्ये मी होतो. काय बोलू आता याच्या पलीकडे? अ, नाही मला वाटत नाही, की हे बघ मी एक्सेप्ट करतो, की मी कलाकार आहे, मी हळवा आहे आणि आत्तापर्यंत माझी कला आणि माझा हळवा स्वभावच माझी ताकद बनली आहे आणि मला नाही वाटत की कधी नुकसान झालंय. तर त्रास झालाय कधी-कधी होतोच. कारण की सेन्सिटिव्ह जेव्हा लोकं असतात किंवा हळवा स्वभाव ज्यांचा असतो, ते खूप मनावर घेतात गोष्टी. पण हळू मी शिकलोय, की मनावर जास्ती कशा नाही घ्यायच्या गोष्टी. असा कुठला सदस्य होता ज्याच्यामुळे म्हणजे तुझ्या मनाविरुद्ध तुला त्याच्याबरोबर राहावं लागलं ऑ आणि ऑल त्याच्यामुळे त्रास झाला? ऑलमोस्ट सगळे. ऑलमोस्ट सगळे? ऑलमोस्ट सगळे. म्हणजे सगळ्यांचं मला काही-काही सगळेजण मी पण त्यांच्यासाठी मी पण असीन तसं. हं. ते नाही बोलत आहे. मग काय बिग बॉस गेमच असा आहे, की वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वाचे लोकं इथे टाकली जातात. अ, असं नाही आहे, की तुम्ही इथे काहीतरी करायला आलात, की होली काहीतरी करायला आलात, की इट्स बेसिकली अ गेम शो. हं. त्यामुळे तुम्ही लाइक माइंडेड लोकं तुमच्याबरोबर नसणारच आहे. वेगवेगळे टँजंट्सवर जाणारी लोकं असणार आहेत. मग तिथे फटाके फुटणारच आहेत. बिग बॉस मराठी सीझन 6 ची ट्रॉफी थोडक्यात हुकली असं वाटतं का? नाही. इनफॅक्ट मी एम व्हेरी हॅपी तन्वीला मिळाली ती. ती डिझर्व्ह करते हं. आणि मला जसं म्हटलं होतं, की मी इथपर्यंत पोहोचतो माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. हं. कारण की माझ्यासारखा माणूस जो गेम खेळू शकत नाही किंवा हं. नाहीतर कोणाला जज करू शकतो, ना आरडाओरडा करू शकतो किंवा असं काही असा माणूस पण पहिल्या टॉप 2 मध्ये येतोय, तीच माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि मी इथे आलो तेव्हा खरंच क्लिअरली सांगितलं होतं, की स्वामींना सांगितलं होतं, स्वामी भक्त आहे, मानतो खूप त्यांना. गणपती बाप्पाला सांगितलं होतं, की व्हॉटेव्हर इट इज, जे मी कमवले आत्ता पण ते गमवू नका देऊ मला. 25 वर्षाचे कमवले आणि जे काय असेल मी इकडनं मला जिंकून जाऊ दे. ट्रॉफी नाही मिळाली तर नाही मिळाली. पण ॲटलीस्ट लोकांची मनं तरी जिंकू दे मला. तर तेच माझं एक मोटिव्ह होतं आणि ते बऱ्यापैकी मला वाटतं, की मी ते यशस्वी झालो त्याच्यात. राकेश बापटचं मूळ काय म्हणजे काय म्हणून राकेश बापटने हा डिसिजन घेतला, की मराठी बिग बॉसमध्ये आपण यावं? आईच्यामुळे. दरवेळेला आईचा 75वा वाढदिवस झाला मागच्या वर्षी. तर तिला मी एक शो केला होता नवरी मिळे हिटलरला. हं. तर पहिलेच माझी मराठी सीरियल होती आणि तिची खूप इच्छा होती, की मराठीत मी पदार्पण हं. करावं फुल ऑन. आणि मग मग आईचं मग आईला मला ते एक गिफ्ट म्हणून द्यायचं तिच्या बर्थडेला, 75वा बर्थडेला एक माइलस्टोन बर्थडे असतो, तर एक माइलस्टोन गिफ्ट द्यावं तिला. आणि तिच्याकडून आईचा आशीर्वाद असा असतो एवढा स्ट्राँग, की केलं ते डिसाईड केलं आणि ते शो एवढा चालला, एवढं लोकांनी भरभरून प्रेम दिलं, की आय एम व्हेरी ओव्हरवेल्म्ड आणि म्हणून त्याच्यामुळे आता एक केलं आणि सोडून दुसरं नाही आणि बिग बॉस आलं का कारण की मागच्या वेळेला जे अर्धं सोडलं होतं मी ओ-टी-टीमध्ये जे मी ते करू शकलो नाही बिग बॉस ओ-टी-टीमध्ये, हिंदीमध्ये. ते मला इथे करायचं होतं. माझा इंडिव्हिज्युअल गेम खेळायचा होता आणि जसा मी आहे तसा लोकांना दिसायला हवा. मला तिथे वाटलं कुठेतरी तसा मी कुठेतरी जसा जसा मी आहे तसा दिसलो नाहीये. म्हणून मला इथे यायचं होतं आणि प्लस हा चॅलेंज मी तुला जसं सांगितलं, की एक्सेप्ट करायचं होतं, की जो माणूसघाणा आहे माणूस किंवा क्राउडला घाबरतो किंवा ते माझं डिस्लेक्सिक नेचर जो होता, की मला कन्फ्यूज होतात जास्ती काय गोंधळतो मी काही जास्ती गोष्टी समोर तारे जमीन परचा जो दर्शीलचा कॅरेक्टर तसं. ते लहानपणापासून तसंच व्यक्तिमत्व होतं माझं. तसंच माझे स्वभाव होता किंवा काही कळायच्या नाही गोष्टी. प्रवाहाविरुद्धचा प्रवास बेसिकली. तसंच माझं आयुष्य होतं आणि तेच मला चेंज करता बघायचं होतं. चॅलेंज म्हणून एक बकेट लिस्ट म्हणून मी ते एक्सेप्ट केली आणि खंत नको रे पुढे आयुष्यात, की हे राहिलंय म्हणून. तर एक-एक गोष्टी मी टिक करत जातोय. आयुष्यात कधी काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे जे काही आज आहे ते करून घ्यावं म्हणून. बरं तुझा हा शांत स्वभाव आहे, संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. पण तुझे बाबा मेजर होते ना, मेजर होते आणि त्यांचं रक्त तुझ्यामध्ये. सो ते एक स्ट्रिक्ट स्वभाव असतो ना, तसा तो स्ट्रिक्ट स्वभावही आम्हाला पाहायला मिळाला. पण
ह्या दोन्ही तुझी जी पर्सनॅलिटी होती, ह्या दोन्ही पर्सनॅलिटीला कसं मॅनेज करायचं बिग बॉसच्या घरामध्ये? कारण खूप तू म्हणत होतास की खूप भांडणं-बिंडणं व्हायची. या सगळ्या गोष्टींना सिच्युएशन हँडल कशा पद्धतीने करायचं आणि कुठल्या घरातला कोपरा त्याच्यामध्ये जाऊन तू स्वतःशी बोलायचास? अं, तुला सांगू का हे आय थिंक हे माणसाचा मूळ स्वभाव असतो. हं, माणूस शिकतो, पण मूळ जो स्वभाव असतो तो कधी तो जेव्हा असतो, हं. तो असतो. त्याच्यात तुम्ही भर घालू शकता शिकून आयुष्यातनं. पण मूळ स्वभावच माझा आहे, की लहानपण मी आहे तसं, की मी सिच्युएशनला समजून मग मी रिॲक्ट करतो. उगाचच रिॲक्ट करायचं म्हणून रिॲक्ट करत नाही. आणि मी दरवेळेला विचार करतो, की जेव्हा समोरचा काही बोलतोय माझ्याबद्दल, तर पहिली रिॲक्शन माझी भांडण नसतं. माझं रिॲक्शन इंट्रोस्पेक्शन, की हा का बोललाय समोरचा? मी काय केलंय का? हं. आधी स्वतःला विचारतो. मग त्यातनं नकार आला, तर मग मी सांगतो, की "का बोललास असं? का विचार करतोय असं? मी असं नाही बोललो." पण पहिलं आपण कधी माणूस काय करतो, की रिॲक्शन म्हणून आपण रिॲक्ट करतो. द्यायची म्हणून रिॲक्ट करतो आपण. ऐकत नाही आपण. आपण फक्त रिॲक्ट करतो. हं. पहिले ऐकून घ्या, समजून घ्या, की तो काय बोलतो समोरचा. मग त्याच्यावर विचार करा तुम्ही. लगेच रिॲक्शन द्यायची गरज नसते आणि म्हणून बिग बॉस मला वाटलं नाही माझ्याकडे, की पटकन तिथल्या तिथे तुम्हाला बोलावं लागतं. नाहीतर मोमेंट गेली तर गेली. हो. झालं. मग तसं तो बेसिकली होतं, की मी शांत बसायचो कारण की मला माहिती आहे, की उत्तरं मला मिळणार आहेत. पण ते ओघाओघाने नंतर ते बिग बॉसच्या जर्नीमध्ये आली. ते जे झालं होतं जे कंप्लीट सिच्युएशन जिथे मी बोललो नसीन, हं. ते पुढे तशीच सिच्युएशन आली. तिथे परत बोललो मी आणि ते समंजसपणे बोललो हो, नंतर. रितेश भाऊंनी तुला भाऊच्या धक्क्यावरती खडसवलं होतं. मग त्यावेळेला तू कशा पद्धतीने सिच्युएशन हँडल करायचास? कारण घरामध्ये हे असं परत मेन जो आपले होस्ट आहेत, भाऊ आहेत, त्यांनी सुद्धा तुला भाऊच्या धक्क्यावरती जेव्हा काही गोष्टी सांगितल्या, तर मग बदलाव कसा होत गेला घरामध्ये? कारण 100 दिवस आपण आपल्या दुनियेपासून एका वेगळ्या दुनियेत राहणं हा खूप मोठा एक वेगळा टास्क आहे. हो, अगदी बरोबर बोललास तू. आणि आणि भाऊ जे काही मी भाऊच्या धक्क्यावर भाऊ जे बोलायचे ते अ, एक शिकवण होती. म्हणजे बेसिकली तुम्हाला माहीत नाही बाहेरचं जग तुमच्याबद्दल काय विचार करतंय किंवा तुमची जी कृती असेल ती कशी लोकांना दिसली गेली आहे किंवा समजली गेली आहे. तर एक समवेअर गाईडन्स मिळतो तिथे. आता मला एक फॉर एक्झाम्पल भाऊच्या धक्क्यामध्ये बोललं होतं, की "तू या आठवड्यात बॅक फूटवर खेळलास." मी आणि ते मला माहिती होतं मी बॅक फूटवर खेळत होतो त्या आठवड्यात. कारण की ते एक मोठं ते राखीचं इमोशनल हे झालं होतं, हं. आउटबर्स्ट झालं होतं. ती रडायला लागली होती आणि कोणी रडलं. माझ्यामुळे कोणाला त्रास होतो ते मला ॲक्चुअली खूप डिस्टर्ब केस होतो मी. वगैरे पण कापले होते हां, तुम्ही मग मी नंतर. खूप डिस्टर्ब मी हालतो आतनं हादरतो माहिती आहे का. हं. तर ते मला सहन होत नाही. मग मी ते काय हे काय झालंय म्हणजे कळतच नाही मला. मी शेलमध्ये जातो एकदम सडनली. मग तो आठवडा होतो आणि ठीक आहे यार आठवडा होतो. मग त्याच्यातनं बाहेर आलो मी थँकफुली. पण बिग बॉसचा एक-एक क्षण त्या घरातला खूप अवघड असतो. तर एक आठवडा काढला, शिकलो त्याच्यातनं. मग परत त्याच्यात गेलो नाही.